हरियाणामध्ये काँग्रेसचा जाहीरनामा, महिलांना महिन्याला 2,000 रुपये, निवृत्त अग्निवीरांना सरकारी नोकरी, हात बदलेगा हालातची हमी. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. महिलांना मासिक 2,000 रुपये, अग्निवीरांना राज्य सरकारमध्ये नोकरी. लाडक्या बहिणीला भरभरून मग लाडक्या लेकीचे काय? सध्या राज्यभरातील लाडक्या बहिणी खुश आहेत. या योजनेसाठी सरकारने तिजोरी खुली केली आहे. मग लेक लाडकी योजनेसाठी दुजाभाव कशासाठी, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील 780 सरपंचांना आता मिळणार महिन्याला 10,000 रुपये. सरपंच उपसरपंच खुश, सदस्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर. गावाचा कारभार हाकणाऱ्या कारभाऱ्याच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. मानधनाची वाढ ही सरपंचाबरोबरच उपसरपंचांना देखील लागू होणार आहे. वयाच्या 50 नंतर दिसणारा हृदयरोग आता 30तील तरुणांना. व्यायाम करताना नाचताना टेकडी चढून आल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला हे हल्ली सर्रास ऐकायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही गेल्या काही दिवसात अशा घटना घडल्या. पूर्वी 50 नंतर दिसणारा हृदयरोग आता 30तील तरुणांनाही गाठत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शनिवारी शहानूर या दर्ग्यासमोरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. काही टपऱ्या जप्त केल्या. मुलांनाही हृदयरोग, पण मोठ्यापेक्षा थोडे वेगळे दुखणे. दुचाकी स्वाराला उडवून महिलेची कार थेट पार्किंगमध्ये धडकली. निराला बाजार येथील घटनेत 8 दुचाकीचे नुकसान. शिंदे सेनेचे संजय शिरसाट यांचा दावा, आनंद दिघे यांचा घातपातच, मृत्यूची चौकशी व्हायला हवी. देशभर कांद्याचे भाव वाढू लागताच केंद्र सरकारने अफगाणिस्तानचा कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा बॉर्डरवर येताच नगर जिल्ह्यातील भाव कोसळला. मागील आठवड्याच्या तुलनेत शनिवारी अहमदनगर घोडेगाव नेवासा बाजारात कांद्याचे भाव प्रति क्विंटल 1200 ते 1,000 रुपयांनी घसरलेले आहेत. आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणातील सत्य लवकर समोर येईल, असा दावा याचिकाकर्त्याचे वकील ॲडव्होकेट अमित कटारनवरे यांनी शनिवारी केला. अंतराळ स्थानकावर अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम व बुच बिलमोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी बचाव अभियान सुरू झाले असून स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल शनिवारी अंतराळात रवाना करण्यात आले. अहमदनगरच्या कॉलेजने पटकावली जेव्हिम ढाल. चांदीच्या आकर्षक ढालीसह रोख 5,000 रुपयाचे सांघिक पारितोषिक. मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी लागणार 3,254 कोटी रुपये.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोकरा योजनेतील कोट्यवधी रुपयाच्या घोटाळा प्रकरणात शासनाने तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांना निलंबित केले. मात्र असाच घोटाळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोकरा योजनेत झाला. या घोटाळ्यातील अधिकारी कर्मचाऱ्यावर मात्र 2 वर्षापासून काहीही कारवाई झाली नाही. केवळ खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. तर जालन्यात कारवाई, संभाजीनगरात कधी? पंतप्रधान मोदीच्या हस्ते ऑरिक व बिडकीन प्रकल्पाचे आज लोकार्पण. नांदेड तालुक्यातील नेरली येथील 600हून अधिक जणांना विषबाधा झाली. त्यांना अचानक जुलाब आणि उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. बौद्ध अनुयायांमध्ये संताप, पोलिसांनी घेतली माघार. बुद्ध लेणी परिसरातील विहाराला नोटीस. 7 ऑक्टोबरला विभागीय आयुक्तालयावर मोर्चा. बुद्ध लेणीला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या. बुद्ध लेणीच्या पायथ्याचे विहार आणि भिक्खूची कुटी काढून घ्या अशा आशयाची नोटीस बेगमपुरा पोलिसांनी बजावल्यानंतर शुक्रवारी हजारो संतप्त बौद्ध अनुयायांनी पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेऊन जाब विचारला. अखेर सायंकाळी प्रज्ञाप्रसार बुद्धविहाराच्या दरवाजाजवळ चिटकवण्यात आलेली नोटीस पोलिसांनी काढून टाकली. बुद्ध लेणीच्या पायथ्याशी मागील 50 ते 60 वर्षापासून प्रज्ञाप्रसार बुद्धविहार व भिक्खू कुटी आहे. त्यास अतिक्रमण संबोधून ते काढून घेण्यासाठी बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी विहाराच्या दरवाजाला नोटीस चिटकवली. ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. शनिवारी सकाळी या विहारात शहरातील आंबेडकरी चळवळीचे नेते, कार्यकर्ते, बौद्ध अनुयायी पोहोचले व या घटनेचा निषेध केला. तिथे सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले व निवेदन स्वीकारले.